नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे KM व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 10 शर्थीने खिंड लढवली या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. सिद्दी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला. उत्तर पन्हाळगडाला. आ. बाजी प्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले. उत्तर स्वामी भक्ती. ई. घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाले. उत्तर पावनखिंड. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला. आ. सिद्दी जोहर का चवताळला? उत्तर शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येतात सिद्दी जोहर चवताळला. ई. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजी प्रभूला काय म्हणाले? उत्तर विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजी प्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. प्रश्न 3. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या. एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार. ही पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार. आ. बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजी प्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगडगोट्यांचा वर्षाव करायचा. अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजी प्रभूने योजना आखली. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. अ. आदिलशाह भयंकर चिडला. उत्तर विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान याचा शिवरायांनी वध केला होता. त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशाह भयंकर चिडला. आ.
शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला. उत्तर: शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले. अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला. पावनखिंड इतिहासात अमर झाली. उत्तर: स्वामीभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली. शिवराय गडावर पोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच त्या वीराने प्राण सोडला. अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली. प्रश्न क्रमांक 5. कोण ते लिहा. अ. शूर पण क्रूर होता. उत्तर: सिद्दी जोहर. आ. घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे. उत्तर: बाजीप्रभू देशपांडे. इ. वेढ्यातून निसटून जाणारे. उत्तर: शिवाजीराजे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी KM व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.